नमस्कार मित्र हो, गोष्टी मनाच्या गोष्टी हक्काच्या या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। लॉ स्टुडंटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे मूट कोर्ट। ते त्यांच्या इंटरनलसाठी पण खूप उपयोगी असतं आणि त्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजसाठी पण खूप इम्पॉर्टंट असतं। तर आपण आज याच विषयावर बोलणार करत होते मूट कोर्टसाठी। तर तेव्हा मला गायडन्स भेटत होता, कॉलेजचा गायडन्स भेटला, कॉलेजनी रेफर केलेल्या शिक्षकांचा गायडन्स भेटला, काही वकिलांचा गायडन्स भेटला, पण सगळ्यात महत्त्वाचं ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही। जेवढं आपण स्वतः करू, स्वतः हे ॲक्टिवली सगळ्या गोष्टी करू, तर तेवढं आपल्याला जास्त कळत जाते। आपल्याला वरून किती पण शिकवलं, पण जे स्वतः आपण शिकतो ना, ती गोष्टच वेगळी असते। तर काही वेळा मी यूट्यूबवर पण सर्च केलेलं की मूट कोर्ट काय असतं, की त्याच्यामध्ये काय असतं, एक्झॅक्ट मेमोरियल कसं ड्राफ्ट करायचं। ह्याच्या आधी आम्हाला काही गायडन्स नव्हता, जेव्हा फर्स्ट टाइम केलं तेव्हा आम्ही ह्या गोष्टी सगळ्या यूट्यूबवर सर्च केल्या, पण आम्हाला प्रॉपर असा गायडन्स यूट्यूबवरनं भेटलाच नाही। मग तोच विचार करून आज मी निदान माझ्या अनुभवावरून तर काही 4 गोष्टी सांगता येतील किंवा माझा फायदा काही विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टी जमत नसतील तर त्यांना माझ्या अनुभवाचा फायदा व्हावा, यासाठी आज मी हा व्हिडिओ टाकत आहे। आता मूट कोर्ट मेमोरियल एक्झॅक्ट असतं काय, त्याच्यामध्ये असतं काय, हा व्हिडिओ मी नंतर टाकेन, पण थोडक्यात मी सांगते मेमोरियलमध्ये काय काय कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात। तर पहिलं म्हणजे फॅक्ट। सगळ्यात पहिले जे येतं ते फॅक्ट। तर फॅक्ट असतात त्या आपल्याला पूर्ण डिस्क्राईब करून सांगायचे असतात। त्यानंतर फॅक्टनंतर येतो इश्यू पण आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेले इश्यू ऑलरेडी असतात, पण आपल्याला एक डिस्क्रिप्शन असतं की आपण एक्स्ट्राचा इश्यू, त्या प्रॉब्लेमची फॅक्टची छेडछाड न करता आपण एक्स्ट्राचा इश्यू त्यात ॲड करू शकतो। त्यानंतर येतं आर्ग्युमेंट, जे पिटिशनरच्या बिहाफमध्ये असतील किंवा रिस्पॉन्डंटच्या बिहाफमध्ये असतील, दोघांचे वेगवेगळ्या मेमोरियलमध्ये आर्ग्युमेंट असतात। त्यानंतर येते प्रेयरमध्ये काय असतं, एक्झॅक्ट त्या केसमध्ये काय आहे, काय झालं आहे आणि आपली मागणी कोर्टाकडे काय आहे, तर हे त्या प्रेयरमध्ये दिलेलं असतं। तर काही जणांना मूट कोर्ट ही कन्सेप्ट माहिती नसते। कित्येक कॉलेजेसमध्ये मूट कोर्ट हा सब्जेक्टच लास्ट इयरला गेल्यानंतर येतो। तर काही कॉलेजेसमध्ये फर्स्ट इयरपासून मूट कोर्ट घेतलं जातं, त्याचे कॉम्पिटिशन असतात आणि बाहेरच्या कॉलेजेसमध्ये मूट कोर्टसाठी कॉम्पिटिशनसाठी पाठवलं जातं। तर मूट कोर्ट नक्की असतं काय, तर मूट कोर्टमध्ये एक प्रॉब्लेम दिलेला असतो आपल्याला, जो की सिव्हिल असू दे किंवा क्रिमिनल असू दे। तो प्रॉब्लेम दिल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, स्टुडंटना काय करायचं असतं की एक मेमोरियल ड्राफ्ट करायचं असतं। त्या मेमोरियलमध्ये असतं काय, त्या मेमोरियलमध्ये एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, त्याचे फॅक्ट, त्यानंतर त्याचे इश्यूज काय असतील त्याचे आर्ग्युमेंट, प्रेयर, हे सगळं त्या मूट कोर्टच्या मेमोरियलमध्ये असतं। तर याची प्रोसेस काय, एक्झॅक्ट प्रोसेस काय, तर जेव्हा कॉम्पिटिशन वगैरे असते तर तेव्हा ती कशी चालते, तर यावर आज बोलणार आहे मी। हे सगळं तुमच्याशी शेअर करते। मी स्वतः मूट कोर्टच्या 2 कॉम्पिटिशन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला कोणते प्रॉब्लेम्स आले, मी ते कसे फेस केले, तर हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, कारण माझ्यासारखीच काही स्टुडंट असतील ज्यांना असे प्रॉब्लेम्स येतात, त्यांना फेस करण्यासाठी कदाचित माझ्या या एका व्हिडिओची मदत। तर मूट कोर्ट म्हणजे नक्की असतं काय हे मी तुम्हाला कॉम्पिटिशनच्या दृष्टीने सांगते। एक्झॅक्ट सगळ्यात पहिला आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला असतो, त्याच्यावर आपण आपलं मूट कोर्ट मेमोरियल बनवायचं। पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट अशा दोन्ही बाजूनं आपण ते मेमोरियल तयार करायचं। त्यांनी दिलेल्या पिरियडमध्ये ते त्यांच्यापर्यंत पोस्टाने पोहोचवायचं। त्याच्या कॉपीज ते सांगतील तितक्या द्याव्या लागतात। आणि जे मूट कोर्ट मेमोरियल असतं ते त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे, त्यांच्या म्हणजे किती लाईनिंगमध्ये किती स्पेस पाहिजे किंवा किती साईजचा त्याचा फॉन्ट पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यात इन्क्लूड केलेल्या असतात आणि आपल्याला त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करूनच मूट कोर्ट मेमोरियल ड्राफ्ट करायचं। मग येतो तो त्या दिवशी कॉम्पिटिशनचा दिवस। ज्या दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन असते त्याच्या आदल्या दिवशी आपले मेमोरियल एक्सचेंज होतात। एक कॉलेजचा पिटिशनर आणि दुसऱ्या कॉलेजचा रिस्पॉन्डंट अशी ग्रुप पाडले जातात। त्या ग्रुपनुसार आपल्याला ते आपले अपोनंट येतात आणि त्यांचे मेमोरियल आपल्याकडे, आपले मेमोरियल त्यांच्याकडे, असं एक्सचेंज केले जाते। मग त्या दिवशी, ज्या दिवशी मेमोरियल एक्सचेंज केले जातात, त्या दिवशी पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट जे असतील त्यांनी त्या मेमोरियलचा अभ्यास करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन असते।
तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रास्प केल्या पाहिजेत. आपण अनुभवातून ह्या गोष्टी सगळ्या शिकतो. तर मग कॉम्पिटिशनचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही आमचे 100% दिले. आम्ही व्यवस्थित सबमिशन केलं. सबमिशन करताना पण पूर्ण कॉन्फिडन्सनी सबमिशन केलं. जजेसनी काही प्रश्न विचारले, काही प्रश्नांची उत्तर दिली आणि काहींची उत्तरे देता आली नाहीत. म्हणजे त्या टाईमला असं होतं ना की थोडंफार घाबरल्यासारखं होतं आणि ती उत्तरं येत असून पण आपल्याला देता येत नाही. तर अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते की जो रिसर्चर जो आपला माणूस असतो, तर तो रिसर्चर माणूस खूप इम्पॉर्टंट असतो. तो रिसर्चर असतो त्याला सगळी माहिती पाहिजे. रिस्पॉन्डंटची बाजू माहिती पाहिजे, पिटिशनरची बाजू माहिती रिसर्चरकडे असलेच पाहिजे. कारण तोच तर ड्राफ्टिंगला आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देत असतो, सगळे सायटेशन देत असतो, सगळे केसेस देत असतो. तर जर एखाद्या वेळेस रिस्पॉन्डंटला किंवा पिटिशनरला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तर रिसर्चर जो असतो तो चीट पास करू शकतो आणि त्याच्यामार्फत आपण आन्सर देऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. याचा पुढचा भाग आपण उद्या बघूयात. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.